नमस्कार मंडळी, आपण अकोला जिल्ह्यामधील बाष्टेगड तालुक्यातील पिंजर या गावामध्ये आलेलो आहोत. इथं गॅसच्या पाईपलाईनचे काम चालू असून कामाच्या विलंबामुळे शेतकऱ्यांना त्रास होत आहे. तर आपल्याला काय काय त्रास होत आहे याच्यामुळे? मी सतीश राऊत, पिंजर भाग 1. हां, माझ्या वडिलाचं नावाचं शेत आहे 266 रोड टच. 4 एकर शेत आहे. 1.78 या शेतात अदानी नावाच्या एका कंपनीनं गॅस पाईपलाईन केली. पहिले आधी नाली चांगली होती. हां हां, पण आता यानं नाली केली, खोल केली. बघा इथं गड्डा दिसते. त्या दिवशी आमच्या इथं एक म्हैस पडली. त्याच्यानंतर एक गाय पडली. याला जबाबदार कोण? हे शेताचं पाणी हे जे आहे ते इकडून जे शेताचं पाणी येऊन राहिलं, आधी नाली होती ते सरळ जात होतं. पण आता काय झालं, यायनं हे इथं गड्डे केल्यामुळे हे शेताचं पाणी सरळ आमच्या शेतात शेताचं पूर्ण पाणी साचलेलं आहे. 2-3 दिवस पाणी निघत नाही. आमची एक वेळची तूर गेली, एक वेळचं सोयाबीन जायला, डबल सोयाबीन पेरण्यात आलं. गव्हर्नमेंटने याच्याकडे लक्ष द्या आणि आमच्या शेतकऱ्याला जो अन्याय होऊन राहिला तो हा तात्काळ हे करण्यात यावं. हे जे असे गड्डे, असे 3 गड्डे आमच्या शेतापाशी आहेत. बाकी समोर तर आहेच, पण आमच्या शेतापाशी असे 3 गड्डे आहेत. जी जुनी नाली होती ज्या नालीनं आमचं पाणी, आमच्या शेजाऱ्याचं पाणी असं सरळ जात होतं, यायनं गड्डे केले, यायनं ते बुजवले. त्याच्यानं आम्हाला त्रास होत राहिला. आमची एकच विनंती आहे की ते गड्डे बुजून आमची जशी नाली होती तशी नाली पूर्ववत करण्यात यावी, आम्हाला जेणेकरून त्रास होणार नाही. एवढं आम्हाला म्हणजे कामाला विलंब न करता काम एवढं विलंब न. अदानी नावाची कोणीतरी कंपनी आहे, गॅस पाईपलाईन चालू आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला त्रास होत आहे. आणि हा शेतकऱ्याचा मोठाच मोठा त्रास. म्हणजे 12 महिन्याची आमची रोजीरोटी आहे. 12 महिन्याचं आमचं पीक जर गेलं तर आम्ही आयुष्यात काहीच कमावू शकत नाही. एवढंच फक्त आमचं मागणं आहे. आमचे इथून तिथून शेत हे सर्व 4 एकर शेत पळून जाईल. असे आमचे इथे 4 गड्डे आहेत. हे पाईपलाईन पूर्ण इथून दाखवा द्यायला. हे पाणी जे आहे ते पाणी हे छात्याच्या वरती गड्डा आहे. हे पाईपलाईन पूर्ण पाणी चाललं बाहेर, हे शेतात चाललं पाणी. बघा मंडळी, शेतकऱ्यांना 3-3 वेळा पेरावं लागत आहे.